श्री गुरुचरित्र अध्याय 2 संदीपकाची कथा। एक नामधारक मार्गाने जात असता त्याला सिद्ध नावाचा योगी भेटला. नामधारकाने त्याला गुरुचे महात्म्य विचारले. तो म्हणाला, गुरु हा शब्द नसून मंत्र आहे. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश्वर, गुरु हेच परब्रह्म. गुरु हे चारही पुरुषार्थ व चतुर्विध मुक्ती यांची प्राप्ती करून देणारे शाश्वत अधिष्ठान आहे. गुरुकृपेने संसारभय संपते, विश्वातील रहस्ये उलगडतात, शास्त्रार्थाचे आकलन होते. गुरुसेवेने त्रिशुद्धी होते, सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. ज्याच्यावर गुरुकृपा आहे त्याच्यावर सर्व देवता प्रसन्न असतात. गुरुभक्तांची मनोरथे पूर्ण होतात, त्याचे इहपर कल्याण होते. गोदावरीकाठी वेदधर्म मुनी राहत असत. ते शिष्यांना म्हणाले, माझे पूर्वजन्मकृत पापभोग मला याच देही भोगायचे आहेत. त्याशिवाय मला मोक्ष मिळणार नाही. मी काशीस जाणार आहे, तेथे मला कुष्ठरोग होईल. मी आंधळा व पांगळा होईल. मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे कार्य फारच खडतर आहे. तुमच्यापैकी कोण ही सेवा करण्यास तयार आहे? अन्य शिष्य गप्प बसले. तेव्हा संदीपक नामक शिष्य म्हणाला, गुरुजी, मी आपली सेवा करीन. वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले. तेथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्यामुळे शरीरातून रक्त व पू गळत असे. शरीरातला दुर्गंध येई. त्यांच्या हातपायाची बोटे झडली. ते पंगू झाले. त्यांना अंधत्व आले. फेफरेही येत असे. व्याधीमुळे ते हट्टी व चिडखोर झाले. ते संदीपकाला शिव्या घालायचे, त्याला रागाने टाकून बोलायचे, पण त्याने त्यांचे बोलणे कधीही मनावर घेतले नाही. गुरु हे विश्वनाथ आहेत या श्रद्धेने स्वतःला विसरून तो एकनिष्ठ भावाने सेवा करत राहिला. त्याच्या गुरुभक्तीवर प्रसन्न झालेल्या शंकर व विष्णूने त्याला आशीर्वाद दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. गुरुभक्ती दृढ होवो हेच त्याने मागितले. ही गोष्ट कळताच वेदधर्मांनी संदीपकाला कल्याणपर अनेक आशीर्वाद दिले. त्यांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी कुरूप धारण केले होते. मग ते दिव्यदेही झाले. लोककल्याणासाठी आपल्या शिष्योत्तमासह काशीतच राहिले.